नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत शेअर बाजारातील संशोधक आणि विश्लेषक पंकज रांदड. ह्यांची एकूण स्टोरी आहे ना, ती ऐकण्यासारखी आहे की प्रत्येक वेळेला माणसाला यश मिळतच असं नाही. अनेक वेळेला अपयशाला सामोरं जावं लागतं. अशा अपयशातून माणसं खचतात, निराश होतात, हताश होतात. मात्र त्यावर मात करत पुढे जाणाऱ्यांची संख्या फार कमी असते. आणि जिथे आपल्याला अपयश मिळालं तिथेच यश मिळवायचं ही जिद्द बाळगणारे तर फारच कमी असतात. पंकज रांदड हे या कॅटेगरीतले आहेत. आपण थेट त्यांच्याकडून त्यांची स्टोरी ऐकणार आहोत. नमस्कार पंकजजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार काका, धन्यवाद. मला इथं तुमच्या मंचावर बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मी जो उल्लेख केला की पंकज, तू या क्षेत्रामध्ये आज एक वेगळं नाव कमवलंय, वेगळ्या उंचीवर आहेस. पण जिथनं तुझा प्रवास झाला, म्हणजे तुझं बीकॉम झाल्यानंतर तू काही व्यवसायासाठी धडपडत होतास. जरा सुरुवातीचा काळ काय होता, तू काय केलंस आणि तुझा आत्ताचा टप्पा कसा आहे, जरा आम्हाला सांग ना. प्रदीप काका, नमस्कार आणि आपल्या सर्व दर्शकांना खूप खूप नमस्कार. जो पहिला प्रश्न आहे त्याचं असं आहे की आपलं रिगल टॉकीजच्या समोर एक लालाच कलेक्शनच्या नावाने मोबाईलचं दुकान होतं आणि तिथं आम्ही भाऊ बसायचो, तिघं आलटून पालटून बसायचो. पण सगळ्यात थोरला भाऊ जो आहे रमण भैया, त्याने सुरू केलेली ते प्रतिष्ठान होतं. मग वरतीच आमच्या इथं सुनिधी सिक्युरिटीच्या नावाची एक शेअर मार्केट जो ब्रोकिंगचं काम करणार आहे, सुनील भाऊ कोचेटा यांच्या माध्यमातून ते सुरू झालेलं होतं. आणि ते अगदी वर असल्यामुळं बरेचसे लोक यायची जायची, तर कुतूहल निर्माण झालं की नेमकं काय आहे. लोक एवढी ये जा करतात आणि नेमकं शेअर बाजार म्हणजे काय. कारण आमच्या परिवारामध्ये असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की कोणी शेअर्स मध्ये काम केलं किंवा शेअर्स मध्ये कोणी गुंतवणूक केली, असं कधी आम्ही ऐकण्यातच नाही आमच्या. मग ते जाऊन यायला लागलो वरती, तर लोकांना कधी 5,000 यायला लागले, कधी 2,000 जायला लागले. मग ते त्या वयातलं जे एक टेम्पटेशन असतं, तर टेम्पटेशन माझ्यामध्ये ते निर्माण झालं. आणि मी तिथं जाऊन बसून थोडंसं काम समजण्याचा प्रयत्न केला. अ, सुरुवातीचाच अगदी काळ जेव्हा म्हणायचा त्यावेळेस की मित्र कंपनीकडनं घरी सांगायची तर हिंमत होत नव्हती की शेअर बाजारामध्ये आपल्याला काम करायचंय. तर मी पहिल्याच दिवशी थोड्याशा चुकीच्या पद्धतीने माझ्याकडे पैसे आले आणि मी उसने पैसे घेऊन थोडंसं शेअर मार्केटमध्ये काम करायचा प्रयत्न केला. आणि तिथं जे फसलो, ते तिथून तो पुढचा प्रवास माझा सुरू झाला की कसं काम करायचंय ते. आणि नुकसानीतून कधी हतबल झालो नव्हतो तेव्हाही. कारण की सोप्या पद्धतीनं पैसे मिळायचे, कधी नातेवाईकांकडनं, कधी कोणाकडनं. पण हे जे पैसे गेल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीच्या नंतर आम्ही ब्रोकिंगचा व्यवसाय सुरू केला होता. जो पहिली फ्रँचायझी आम्ही घेतली ती मोतीलाल ओसवालची. अच्छा. मी, माझा इमिजिएट मोठा भाऊ पवन रांदड, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि आमचे कौटुंबिक स्नेही आहेत अतुलजी औसेकर आणि मी, असं आम्ही तिघांनी मिळून एक काम सुरू केलं. आणि ब्रोकिंगचं काम म्हणजे दलालीचं काम करायचं. लोकांना भेटायचं, त्यांना इन्व्हेस्टमेंट्स बद्दलच्या आयडिया द्यायच्या, ट्रेडिंग बद्दलच्या आयडिया द्यायच्या. कारण की त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये मला जवळजवळ सगळी माहिती मिळालेली होती की शेअर बाजारमध्ये ऍक्च्युअल ऑपरेशन्स कसे होतात, काम कसं केलं जातं. आणि पिंड हा व्यवसायाचा असल्यामुळं आणि बऱ्याचशा लोकांशी चांगल्या ओळखी आणि चांगले संबंध असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आपल्याकडे काम सुरू करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं ते व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय आमचा खूप फ्लरिश झाला 2005च्या नंतरचा. पण त्याच्यामध्ये आमचं चुकलं असं की आमची व्यक्तिगत ट्रेडिंग आम्ही त्याच्यामध्ये समांतर कालावधीमध्येच आम्ही ते सुरू केलेली होती. तर जेवढे पैसे आम्ही कमवायचो तेवढे आम्ही दुसऱ्या बाजूनं घालवायचो सुद्धा. आणि ही ही जी बाजू होती ही थोडी काळी होती, जी आम्ही कोणाला सांगू शकत नव्हतो की आम्ही स्वतःच इन्व्हेस्टमेंट करतोय आणि आमचं नुकसान होतंय त्याच्यात.
पण थोडंसंच फक्त अगदी बारकाईनं जर आपण त्याच्यामध्ये जर पाहिलं, तर माझा आजचा जो व्यवसाय आहे, तो त्या काळात तर्कसंगत असून सुद्धा आपण म्हणतो ना, की मला जास्त कळतं किंवा आपण टीव्ही मध्ये वगैरे पाहिलं, तर एक ब्रॉडर आपल्याला आयडिया मिळते मार्केटची. आणि जे एक्सपर्ट्स लोक आहेत तिथं सांगणारे, त्यांची भूमिका न समजता त्यांनी फक्त जेवढं काही बोलले, त्याच्यावरती जेव्हा ऍक्ट झालो आणि मग नुकसान झालं. या दोन्ही बाजू होत्या. जर भूमिका समजून त्यावेळेस जर आम्ही काम केलं असतं, तर कदाचित खूप मोठा व्यावसायिक जो फायदा आहे तो त्या काळातही झाला असता. पण अगदी सुरुवातीचा काळ, नेमकं ते तरुण वय आणि त्याच्यातून निर्माण होणारे ते टेम्पटेशन, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं पुढे जायला थोडा त्रास झाला त्या काळात. आणि बरेच अपयश दरम्यानच्या काळामध्ये मला बघावे लागले आणि ते पचवल्याशिवाय पर्याय नव्हता त्या काळात. नाही, आता असं तू होतं. जे सांगितलंस ना तर फारच चांगलं आहे. म्हणजे चांगलं अशा अर्थाने की जे काही आज घडलंय ते तू सांगतोयस. अं, तू एक एक रफली किती तुला लॉस झाला होता त्या वेळेला, साधारणपणे म्हणजे काय लाखात आकडा काय होता? कारण गावात चर्चा पण होती हं. लातूर मध्ये चर्चा होती की अरे बाप रे, तो फार मोठी फसवणूक झाली, अमुक आहे, घाटा आला, अशी चर्चा होती. काय होतं तिथं? अ, त्या काय मुख्य म्हणजे फसवणूक तर अजिबात नव्हती. अजिबातच फसवणूक नव्हती, म्हणजे कारण की हे तुझा पैसे. धंद्यातला लॉस अशा अर्थाने. येस. ती आपल्या अतिहुशारीमुळे झालेली स्वतःची फसवणूक होती ती. बरोबर, बरोबर. आणि त्या काळात आम्ही सल्ला घेतला नाही. कदाचित ती एक पर्टिक्युलर फीस देऊन आपण त्या गोष्टी केल्या असत्या, तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं झालं असतं. पण त्या काळात ती तशी बुद्धी कधी सुचली नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि जेवढं आपल्याला कळायचं आणि जे कळायचं ते अत्यंत वरपांगी होतंय. थोड्या 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या काळानंतर कळलं, की आपण जेवढं स्वतःला याच्यातली तज्ञ समजतो, त्यातलं आपण 10% सुद्धा तज्ञ नाहीत. तर नेमकं काय करायला पाहिजे या दृष्टीतनं अभ्यास करायला त्याच्यानंतर मला 2-3 वर्ष लागली. समजा काका 2005 ते 2009-10चा कालावधी हा शेअर मार्केटसाठी अत्यंत अस्थिर होता. म्हणजे गव्हर्नमेंट स्टेबल नव्हती. अ, लोकांमध्ये ह्याचं जे चित्र होतं ते अगदी सट्ट्याच्या स्वरूपात होतं. बरोबर. म्हणजे अगदी आम्ही तुमच्याकडेही मला आठवतं, की त्या काळात मी आलेलो होतो. अ, पुसटशी माहिती तुम्हाला दिली. तुम्ही हो तर नक्की म्हणाला, पण नंतर कधी त्यावेळेस काम आपलं सुरू झालं नाही. त्याची बरीचशी कारणंही असू शकतात. पण म्युच्युअल फंड्सबद्दल लोकांना माहिती नव्हतं, शेअर मार्केटबद्दल लोकांना माहिती नव्हतं आणि हे पॅरलल सोर्स ऑफ इन्कम असू शकतं, यावरती कोणाचा विश्वास नसायचा. आणि जी जुनी मंडळी आहेत, ज्यांनी ह्या काळात त्या काळात फक्त आणि फक्त गुंतवणूक केली. मी ट्रेडिंग म्हणत नाही. ज्या काळात त्यांनी गुंतवणूक केली, बऱ्याचशा शेअर्समध्ये त्यांना खूप फायदा झाला आणि बरीचशी शेअर्स अशी आहेत, की त्याच्यामध्ये त्यांचा एवढा मोठा नुकसान झालं, की ती लोकं समोर येऊन सांगू शकत नाही, की जी सो कॉल्ड मोठी मंडळी किंवा खऱ्या अर्थानेही मोठी मंडळी आहेत. नुकसान सांगणं हे त्यांना कधी जमलं नाही. पण नंतर त्या गोष्टींची आम्ही कधी खोलात गेल्यानंतर एक गोष्ट तर नक्की लक्षात आली, की नेमका हा व्यवसाय चालतो कसा? आणि त्याच्यातलं आपण म्हणजे हे काम आपण कसं करू शकतो? कारण की ह्या गोष्टी करण्यासाठी अ, फक्त मार्केटचं नॉलेज असणं हे एवढं पुरत नाही. कारण की याच्यामधली जी इंटिग्रिटी आहे ती खूप डीप पाहिजे आपल्याला. कारण की लोकांना तुमचा डेफिनेटली आज आपण सांगू शकतो, की थोडंसं आज आपण चांगलं करतोय जीवनामध्ये किंवा आपण टीव्हीमध्ये वगैरे येतोय. तर ह्या गोष्टी दिसतात. पण ह्याच्यामध्ये ज्या गोष्टींसाठी आम्ही खस्ते खाल्ले, त्या गोष्टींची कल्पना खूप लोकांना नाही याच्यातली. आणि ईझी मनी जे आपण समजतो याला, की खूप सोपं आहे याच्यातनं पैसे कमवणं किंवा आज मी सकाळी 50,000 लावले आणि मला ₹10,000 लगेच संध्याकाळी मिळाले. तर हे खूप क्वचित वेळेस असं होतं. पण ह्याच्यामधली जी कन्सिस्टन्सी पाहिजे, ती मला कशी मिळेल? हे समजण्यासाठी त्याच्यानंतरची 3 वर्ष गेली. आणि मग एका गोष्टीवर आम्ही येऊन थांबलो, की आता काम कसं करायचं याच्यामध्ये. दरम्यानच्या काळातला जो प्रवास होता, की बिझनेस नवीन सुरू झालं. बाबांचं नाव मोठं. त्यांच्या नावाने बरेचसे आपल्याला व्यवसाय मिळाले.
आणि चुकीच्याही खूप गोष्टी आमच्या हातून घडल्या असतील, आम्ही नाही म्हणत नाही आणि त्या गोष्टीला आपण नाकारूही शकत नाही काका. नंतरच्या काळात तो 2009 ते 2012 पर्यंतचा जो काळ होता, ते अत्यंत अस्थिर सरकाराचं होतं आणि बरेचसे घपले त्या खरंय. दरम्यानच्या काळामध्ये झाले आणि त्याचा सरळ जो इम्पॅक्ट आहे तो स्टॉक मार्केटवरती होतो. हे आपल्याला त्या नंतरच्या अभ्यासातून आपल्याला कळायला लागलं. मग आम्ही ब्रोकिंगचा व्यवसाय थोडासा कमी करायचं ठरवलं आणि 2013च्या नंतर मात्र आम्ही ब्रोकिंग कमी केली. माझा जो इथून पुढचा जो प्रवास आहे तो तो थोडा अत्यंत म्हणजे नाण्याची अगदी दुसरी बाजूच आहे ते. आणि मी तेव्हापासून मग मी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरायला लागलो. मित्र हसायचे माझे, की "तू काय बघतोयस? चार्ट्स काय असतात? डेटा काय असतात?" पण तेव्हा असं ह्याला काही आपल्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं आहे, हे अगदी मनात सुद्धा नव्हतं काका. कारण की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालल्या होत्या. ठीक आहे, कर्ज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं दुय्यमच होत्या. आपण कधी त्या गोष्टीला कधी भिलोही नाही आणि आपली कधी नियत त्यामध्ये खराबही केलेली नव्हती. पण 2014 मध्ये माझ्या आईचं आकस्मिक निधन झालं होय. आणि मी कोसळलो पूर्ण. त्याच्या आधी माझा एक व्यवसाय होता, पाण्याचा कारखाना मी सुरू केलेला होता. इकडं आम्ही लाखोचे, करोडोचे टर्नओव्हर ऑन कॉम्प्युटर पाहायचो आणि तिकडं ₹30-30 जमा करायचे. मग ते मागण्यासाठी ही लाज वाटायची, की एका महिन्याचं कोणाचं बिल ₹500 झालं, ₹600 झालं आणि कोणाचं गिराईकचं वेळ आहे, तर तिथं जाऊन थांबणं ते ₹500-600 साठी ते काही मनाला रुचत नव्हतं, की आपण एकीकडे तर आपण करोडोचं टर्नओव्हर पाहतोय आणि दुसरीकडे आपण आणि तो व्यवसाय कर्ज घेऊन बाबांची एक जागा होती त्यांनी घेतलेली. ती आपण जागा बँकेला ठेवून ते काम केलं. पण खऱ्या अर्थानं आपलं मन त्याच्यात रुळलं नाही आणि त्याच्यात भर म्हणजे त्यावेळेस नेमका तो रेल्वेनं पाणी पाणी यायचा लातूरला यायचं वेळ होतं. बरोबर. आणि प्रचंड पेपरबाजी झाली त्या काळात आणि माझा कारखाना अगदी एम-आय-डी-सी मध्ये असल्यामुळं एक सांकेतिक रेड झालेली होती कलेक्टरांची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कारखाना माझा निवडला गेला. अशी 5 कारखाने त्यांनी शोधली आणि तिथं त्यांनी ते सील केलं. एक तर मनात होतं की हे काम बंदच करायचंय आणि दुसऱ्या बाजूनं मला ते एक पळवाट मिळाली की नाही, नाही आपल्याला आता गव्हर्नमेंटचीच चाप बसलेली आहे आणि प्रचंड प्रयत्न करून सुद्धा त्यावेळेस मला वाटतं की अमित भैया देशमुख हे अन्न व औषध प्रशासन मंत्रीमध्ये होते. अ, त्यावेळेस त्यांना 2दा भेटायचा योग आला. पण या गोष्टी आपण बाबांच्या माध्यमातून त्यांना बोलल्या तर आपले कामं सुकर होतील. पण काकांचा स्वभाव तसा होता की ते म्हणाले की व्यवसाय सुरू केलाय तुम्ही, तर निस्तरायचंही तुम्हीच. कारण त्याच्या आधी बरेचसे एपिसोड्स पण झालेले होते असे, की प्रत्येक गोष्टींमध्ये अपयश आल्यानंतर मग काय आहे, की कुठपर्यंत एका माणसाच्या जीवावरच आपण या सगळ्या गोष्टी कराव्यात. मग त्यांनी मला पूर्ण मोकळीक तशी दिलेली होती. कारण की आमचा संवाद खूप चांगला आहे भावंडांमध्ये, बाबांमध्ये. त्या काळात आम्ही प्रदीप काका राठींना भेटलो. त्यांनी खूप मदत केली त्या काळात. पण हा विषय एवढा गाजला माध्यमांमध्ये त्यावेळेस, की पाण्याची एवढी किल्लत असताना सुद्धा, की तुम्ही कसं पाणी विकताय आणि हे पाणी विकणारे बकासूर आहेत. हम्म. हे अशा पद्धतीनं ही पेपरबाजी झालेली होती. ते तर मनाला थोडंसं खच्चीकरण झालं आणि त्या दरम्यानच आईचं निधन, या सगळ्या गोष्टींमध्ये मी पुरता हताश झालेलो होतो. चालू काम होतं. एके दिवशी सरळ 3 वाजता फोन लावला मी काकांना. म्हणजे वडिलांना मी काका म्हणतो, होय. जॉइंट फॅमिलीमध्ये आम्ही वाढल्यामुळं. तर मी फोन लावला. म्हटलं, "काका माझं काही मन रमत नाही," म्हटलं इथं. तर मला एका प्रश्नात विचारलं, की "तुझी इच्छा काय आहे?" म्हटलं, "मला लातूर सोडायचं आहे." कारण मी होमसिक होतो. मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी असताना मी 2दा पळून आलो होतो पुण्याहून. तर काका म्हणाले, की "ठीक आहे, तुझी काय इच्छा आहे?" म्हटलं, "मी आजच मुंबईला जायची इच्छा आहे माझी." म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही." मी तसंच कॉम्प्युटर वगैरे घेऊन आलो होतो. मला पोटाचा खूप त्रास होता त्या दरम्यान हम्म. आणि मी लगेच रात्रीच्या गाडीनंच मी मुंबईला रवाना. हम्म. माझी 2 मित्र आहेत मुंबईतली. एक कुलजीत सिंग कटारिया, जो दारा सिंगचा सख्खा भाचा आहे.
अच्छा. अत्यंत जवळचे मित्र आहेत माझे. आणि ही इज लाईक माय फॅमिली. तर मी त्यांना बोललो की मला कामाची आवश्यकता आहे, कारण की ज्यावेळेस मी या व्यवसायात आलो, मोतीलाल ओसवालची जी फ्रँचायझी घेतलेली होती, त्या फ्रँचायझीचं पूर्ण काम माझं कुलजित सिंग कटारिया यांनी केलेलं होतं. अच्छा. आणि त्याच्या बोटाला धरून जसं तो सांगत होता, माझ्या आणि त्याच्या वयामध्ये साधारण 16-17 वर्षाचा फरक आहे. आणि बापरे. तरी माझे संबंध अगदी अरेतुरेचे आहेत त्याच्यासोबत. हम्म. तर त्यांनी मला चांगला हँड दिला त्यावेळेस, पण हसायचे, कारण की त्यांना एक जो वेगळा वलय होता तो त्यांना माहिती होता. तू क्या नोकरी करेगा, नोकरी करना तेरे बस की बात नहीं है. पण माझ्याकडे दुसरा चारा नव्हता. आणि झाल्या गोष्टी अशा की दुसरा जो माझा मित्र आहे सदफ खान म्हणून, मोठा क्रिकेटर आहे युसूफ पठाण, हे त्यांचे हम्म. सख्खे साडू. बर. तर सदफ माझा एकदम खास मित्र. त्याची मुलगी लातूरला आहे शिकायला, तर त्याचे लोकल गार्डियन आपणच आहोत तिथं. तर त्यांनी त्या काळात मला खूप मदत केली. मला ह्या क्षेत्रातले माझे जे मेंटॉर आहेत, अ, मनोजजी जैन, हे अच्छा. इंदोरमध्ये असतात. आणि हे पृथ्वी फिनमार्ट म्हणून एक कंपनी आहे, त्याचे डायरेक्टर आहेत. पूर्वी हे इंडिया निवेशमध्ये कामाला होते. तिथेही डायरेक्टरच ह्या पदावरती होते. आणि माझ्याकडे इंडिया निवेशची फ्रँचायझी होती. म्हणून आमचे संबंध एकदम जवळचे. मी त्यातल्या त्यात थोडासा बोलका असल्यामुळं मग सगळ्यांशी माझं नातं अत्यंत जवळचं होतं. तर इंडिया निवेशचे जे ओनर आहेत राजेशजी नोवाल, दिनेशजी नोवाल, यांना रिक्वेस्ट केल्यानंतर यांनी मला मुंबईत त्यांच्या ऑफिसमध्ये बसायला जागा दिली ॲज अ सिटिंग फ्रँचायझी म्हणून. हा बर. डेफिनेटली एक बिझनेसच असा होता की ते मॉडेल दरवेळेस काहीतरी चेंज होतं याच्यामध्ये. तर मी यांच्या ऑफिसमध्ये गिरगाव चौपाटीच्या समोर सुखसागर म्हणून एक खूप मोठं हॉटेल आहे, आणि तिथं मी बसायचो यांच्या ऑफिसमध्ये, आणि तिथून मी माझा फ्रँचायझीचा व्यवसाय चालवला. पण मुंबई अ, म्हणावी तशी मानवली नाही मला काका. हम्म. आणि झालं असं की मुंबईबद्दल कायम आपण ऐकतो की मुंबई जी आहे की ही कोणाला उपाशी ठेवत नाही. अच्छा. आणि ही 100% सत्य गोष्ट आहे की मुंबई उपाशी मला तरी ठेवली नाही. मी कमवायचो नाही कमवायचो हा विषय माझ्यासाठी वेगळा होता, पण मी उपाशी नाही झोपलो कधी मुंबईत. आणि एक गोष्ट जेव्हा मी लातूर सोडलं, त्या दिवशी मनाशी खूणगाठ बांधलेली होती की याच्यापुढे आर्थिक व्यवहार आपल्याला करायचा नाही. वडील असोत, भाऊ असोत किंवा अन्य कोणी असो. आपल्याला पैसे घ्यायचेच नाही. कारण की वयाच्या जर 32व्या-33व्या वर्षी जरी आपल्याला जर कोणाच्या कोबड्याची जर गरज लागत गरज असली. पडली, आणि तर हे आपल्यासाठी अ, ठीक नाही. आणि योग्यता असून आपण आपल्या गोष्टी केवळ नशिबाच्या जोरावर ते नाही सोडू शकत. ती एक जिद्द आपल्या मनात पेटली. माझा अजून एक मित्र आहे ब्रिजेश शुक्ला. मी आवर्जून या लोकांची नावं यासाठी घेतोय की कधी मला असा कधी चान्स मिळाला नाही की मी यांचं नाव कधी मी घेताय. ग्रॅटिट्यूड यांच्यासाठी मी माझं एक्सप्रेस करू म्हणून. तर ब्रिजेशनी मला चांगली साथ दिली त्याच्यामध्ये. आणि मी जॉबिंग करायचो. याच्यामध्ये एक जॉबिंग नावाचा एक प्रकार असतो. हम्म. त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. हम्म. पण काही पैसे स्वतःलाच द्यायचे असतात त्याच्यामध्ये, आणि लोकांच्या लिमिटवरती आपल्याला ते काम करायचं असतं. अच्छा. ज्या ज्या लोकांना या क्षेत्रातली थोडी बहुत माहिती आहे त्यांना माझा संदर्भ लागून जाईल. तर माझी गॅरंटी ब्रिजेशनी घेतलेली होती की मी तुझी 3 लाखाची गॅरंटी घेतो. बर. आणि मैत्रीतला व्यवहार होता, कारण की मला नगदी पैसे द्यायचे नव्हते, त्यालाही द्यायचे नव्हते, कारण की द्यायचं. त्याच्या रेप्युटेशनवरती मला ते काम मिळालं. आणि माझं पहिल्यांदा प्रॉफिटेबल क्लिक माझं तिथं झालं, कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा स्ट्रॅटेजी वापरून काम करावं लागतं. आणि मी तिथं सक्सेसफुल झालो. पण काही गेल्या मुंबईत मन रमेना माझा. हम्म. कारण की म्हणावा तसा पैसा, आणि म्हणावं तसं आपल्याला कारण की इकडून गेलो त्यावेळेस थोडंसं कर्जाचं ओझं तर होतच की. तर मग इथनं फोन किंवा काय झालं, उत्तरं द्यायची, त्याच्यामध्ये काय एनर्जी माझी जास्त बरोबर. डायव्हर्ट व्हायला लागली. तर पुन्हा बाबांना फोन, काय बोलायचं कोणाला? भावांना, मित्रांना, जवळच्या मित्रांना, जे लातूरचे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. रमण गिल्डा असेल, राजेश मुंदडा असतील, सत्यनारायण लोया असतील, गोपाल खटोड असतील, राजेश मुंदडा असतील मारुती बाजारचे, म्हणजे हे माझे अत्यंत जवळचे मित्र हे. हम्म. मग यांच्याशी आपण काहीतरी चर्चा करावी, भावांशी चर्चा करावी. आणि सगळ्यात मुख्य जो विषय आहे तो अतुल अवसेकर, म्हणजे जे आमचे फॅमिली फ्रेंड्स आणि सगळ्या व्यवसायातले मित्र आहेत,
भागीदार आहेत त्यांच्याशी करायचा. पण शेवटी हे कन्क्ल्युजन आलं की मी पुण्याला यावं हम्म. आणि पुण्यामध्ये काहीतरी आपण काम बघूयात. आता आपण काहीतरी काम बघूयात तर थोडासा दिलासा मिळाला मला तेव्हा. हम्म. पण हे केवळ दिलासा होता माझ्यासाठी, कारण काही केलं तर मी इन्व्हेंटरीचा व्यवसाय करू शकत नव्हतो, कारण की 2016, 17, 18 या काळात जरी म्हटलं तरी 50 लाखाच्या कमी जर भांडवलीमध्ये जर काम करायचं आहे तर पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला निभाव लागू शकणार नाही. खरंय. आणि तेवढे पैसे मी मागू कसं, आणि मागितले जरी तर ते देणार कसे. होय. तर माझे मामा जे आहेत ते अत्यंत संपन्न लोक आहेत. हम्म. अत्यंत म्हणजे ते बियॉन्ड इमॅजिनेशन्स आहेत. तर मी हम्म. बाबांपुढे शब्द ठेवला की मी माझ्या मामांशी बोलू का. तर म्हणजे काही विचार न करता नाही हा शब्द बाहेर आला त्यांच्या, की बोलायचंच नाही. म्हटलं आपल्याला नाही करतील तर मग कोणासाठी करतील. म्हटलं जे जे काही असेल ते तू तुझं उभं राहा, मामांशी पैसे मागणे नाही. आणि असं नव्हतं की माझे मामा मूळ वाशिमचे, श्री एजन्सीचं त्यांचं पूर्ण फर्निचरचं वगैरे काम, आणि प्रचंड मोठी असामी. दुसरा छोटा मामा आहे, ते औरंगाबादचे आहेत, संतोष कुमार सोमानी. तर बाबांचं असं म्हणणं आलं की आपल्याला बोलायचंच नाही. तर मी कधी माझ्या तोंडून तर कधी त्यांना बोललेलो नाही. आणि खरा प्रवास आता इथून सुरू झाला. अच्छा. मी टेक्निकली साऊंड पण आता टेक्नॉलॉजी घ्यायसाठी तरी पैसे पाहिजेत आपल्याला. हो ना. तर मी नोकरी शोधायच्या प्रयत्नात होतो. 3 महिने माझी नोकरी शोधण्यातच गेले. बापरे. हा. आणि मला एक डीलरची नोकरी मिळाली इथं. बर. हा, जे स्टॉक मार्केटमध्ये ते डीलिंग करतात, हम्म. हम्म. की तुम्ही सांगितला की जो सौदा आता फोन केलाय मला, आणि तुम्ही सौदा सांगितलात की 100 रिलायन्स घे, 500 TCS घे, जे काही तुम्हाला स्टॉक्स घ्यायचे आहेत. तर माझी फक्त रिलेशनशिप एस्टॅब्लिश व्हावी पुण्यामध्ये, म्हणून मी माझी जी मूळ ओळख आहे याच्यातली स्टॉक मार्केट मधली, की माझं जॉनर जे आहे ते टेक्निकल अनालिसिस मधलं आहे. तर मी कधी हे उजेडात येऊ दिलो नाही, कारण की माझ्यासमोर होतं की मी 2 वेळेस जेऊ कसं इथं. हम्म. हम्म. हा विषय होता माझ्यासमोर. तर मी मेहता इक्विटीज मध्ये मी कामाला सुरुवात केली. आणि मला वाटतं 2.5 महिन्यात मला त्यांनी पेपर टाका म्हणून सांगितलं, कारण की परफॉर्मन्स होत नव्हता. हम्म. हम्म. आणि माझा जो मुख्य उद्देश होता की माझी रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाल्याशिवाय मी व्यवसाय करू कसा तिथं. हम्म. तर मला आता कंपनीची पॉलिसी असते की सुरुवातीचा 1 ते 1.5 महिना तुम्हाला हनीमून पिरियड दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही काम करा, तुमच्याकडनं परफॉर्मन्स हो अगर न हो, ते बांधील असतात की ते तुम्हाला ठरलेलं पेमेंट द्यायचं. मला वाटतं मला 19,999 रुपये पगार होती. आणि कर्ज एवढं मोठं होतं. पण सगळ्यात मुख्य होतं की 2 वेळेसचं आपलं भागायला लागलं याच्यामध्ये, होय. आणि आपल्याला काम करायचं आहे. आणि 2.5 महिन्यामध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर मला नोकरी सोडावी लागली. आता ते मूळ काढलं. आज हम्म. आपण थोड्या या लेवलला आहोत की आपण जे काही आहे ते खरं सांगू शकतो तिथं. हो हो हो. मला काढलं गेलं नोकरीवरनं. माझ्यासोबत अजून एक माझा एक मित्र होता इथं, नचिकेत नगरकर. हम्म. फक्त हम्म. तो एकच मित्र असा आहे माझा इथं अख्ख्या पुण्यामध्ये, ज्याच्यासोबत माझ्या अरेतुरेचे रिलेशन माझे इथं झाले. अख्ख्या पुण्यामध्ये माझे कोणाशी, किंवा मुंबईमध्ये, जे नंतरच्या काळात मी लातूर सोडल्यानंतर अरेतुरेचा मित्र माझा कुठलाही तयार झालेला नाही. कारण की मला 100% ह्या गोष्टीमध्येच वेळ घालवायचा होता की मी माझी उन्नती करू कशी, आणि माझा उत्कर्ष कसा होईल याच्यामध्ये, आणि पर्यायानं हा कुटुंबाचा व्हावा, हम्म. हे माझा मुख्य उद्देश होता. मग आम्ही 6-6, 7-7 जण राहायचो. मी कधी हॉस्टेलमध्ये राहिलो. नंतर जसे जसे माझ्याकडं थोडी थोडी आर्थिक प्रगती व्हायला लागली त्याच्यामध्ये, तर मग मी शेअरिंगच्या फ्लॅट्समध्ये राहिलो. मी 3,000 रुपयाचा जो मला फ्लॅट, जो आपण म्हणू की हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पैसे नव्हते, ही 100% खरी गोष्ट होती. हम्म. आणि घरी मागितले असते तर नक्की म्हणजे 5-10 हजार, 5-25 हजार रुपयाला कधी अडचणच नाही, म्हणजे हम्म. माझ्यावरही खर्च करण्यासाठी. पण 100% ठरलेलं होतं की मागायचे नाही. तर आपण सिद्ध झाल्याशिवाय आपल्याला ते बोलायचा अधिकार नाही, हे आपण त्या गोष्टी त्याकाळी ठरवलेलं होतं पूर्ण. तर हळूहळू थोडीशी आर्थिक स्थिती माझी सुधरत गेली. आणि
मी नक्की त्याच्यानंतर मी मागं नाही वळून पाहिलो. हे मी पंकज, एकच मिनिट हॉस्टेलमधून डिस्टर्ब करतो पंकज, की तू आता ही जी स्टोरी सांगतोयस ना, आज आजच्या स्थितीला तुझं स्टेटस काय आहे? हे जे तू मागे ज्या पद्धतीत सगळा प्रवास आहे ना, आजचं स्टेटस काय आहे आणि एकूण लोकांनी काय करायला पाहिजे आम्हाला ब्रीफ मध्ये सांग. मी आजच्या तारखेमध्ये मी सेबी रजिस्टर्ड आहे रिसर्च अनालिस्ट. भारतामध्ये साधारण आजच्या तारखेला 1100च्या जवळजवळ याच्यामध्ये रिसर्च अनालिस्ट रजिस्टर्ड आहेत, जे सेबी पंजीकृत म्हणू आपण त्याला, सेबीशी रजिस्टर्ड आहेत. मराठवाड्यामध्ये जेव्हा मी सेबी रजिस्टर्ड झालो, मला वाटतं की तोपर्यंत कोणी सेबी सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट इंडिपेंडेंटली काम करत नाही, आणि आजही नाही. मला वाटतं लातूरमधनं एक दोघ जण आहेत की जे सेबी रजिस्टर्ड आहेत, पण ते स्वतःची प्रॅक्टिस करत नाहीत. आता जे 1100 लोक आहेत त्याच्यापैकी 80 ते 90% जी लोक आहेत ती कॉर्पोरेटसाठी काम करतात. बरोबर. म्हणजे कोणी मोतीलाल ओसवालसाठी करत असेल, कोटकसाठी करत असेल, कारण की त्यांना ते सेफ झोन आहे. कारण की त्यांना त्याच्यामध्ये 1 महिना झाला, 4 तारखेला त्यांच्या अकाउंटला पेमेंट क्रेडिट होऊन जाणार असं. मग 10% लोकांपैकी 5% जी लोक आहेत, जी अमेचर्स आहेत, जे शौकीन आहेत, अच्छा. प्रोफेशनली क्वालिफाईड आहेत. काही डॉक्टर्स असतील, काही चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, काही इंजिनियर्स असतील, पण ती लोक केवळ सेबी रजिस्टर्ड आहेत आणि त्यांना सल्लागारीचं काम करायचं म्हणून त्यांची सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस ते सरेंडर करणार नाही. फक्त एक शौकी आहे बरोबर. की बाबा हा मी ही परीक्षा दिली, मी ही सुद्धा परीक्षा पास आहे. बरोबर. पण त्या परीक्षेचं आणि आम्ही जे काम करतो याचं दुरान्वये संबंध येत संबंध नाही. नाही. ती परीक्षा आहे अशी की तुमची एबिलिटी आहे का नाही हे होण्याची, की तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात का नाही. परीक्षा कोणीही देऊ शकतं, पण त्याच्यानंतरच्या ज्या प्रोसेस आहेत त्या खूप स्ट्रिंजंट आहेत. आणि मला वाटतं की जे फ्रीलान्सर्स आहेत त्याच्यापैकी 2च लोक असे आहेत की जे नॅशनल मीडियावरती येतात. त्यापैकी मी एक आहे. अरे वा, अभिनंदन. धन्यवाद. तू आता हे फार चांगलं सांगितलंस. आता मला एवढं हे सांग की तू जो जो प्रवास आहे अपयशातून यशाकडे, हा जो कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये निर्माण झाला, हं? म्हणजे म्हणतात ना की पुढच्याच ठेच मागचा शहाणा, असं एक आपल्याकडे म्हटलं जातं, हो की नाही? तर तू तर ठेचा खात खात पुढे गेलेला आहेस. तर या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी नेमकं स्वतःतल्या ॲबिलिटी कशा ओळखाव्यात आणि कसं पुढे जावं, 2 वाक्यात सांग. बघा, एक एक गोष्ट तर नक्की सांगतो की ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला बाळकडू ज्या गोष्टीत मिळालेला आहे, ज्याला आपण अगदी बेसिक्स म्हणू, बेसिक्स सोडायला नाही पाहिजे. आता तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात आणि आज तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे समजा 5-1 कोटी रुपये असतील आणि तुम्ही ते एक फॅक्टरी सुरू करा, त्याच्यामध्ये खूप पैसा आहे, कारण तो जॉनर नाही. बेसिक्सशी जर आपण टिकून राहिलो अत्यंत प्रामाणिकपणे, विथ ऑल इंटिग्रिटी. आता तर काय की जग एवढं पुढं आहे, त्या इंटरनेटच्या माध्यमातून बघा, तुम्ही कुठं बसलेला आहे तर मी कुठं बसलेलो आहे, तरी आपण जोडले गेलो तिथं. आणि ट्रान्झॅक्शन्स जे आहेत, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, त्याची क्लॅरिटी आणि ट्रान्सपरन्सी खूप जास्त झालेली आहे. तर आर्थिक व्यवहार शक्यतो जर तुम्ही टाळला आणि बेसिक्सवरती जर फोकस केलं, तर मला वाटतं की तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. काका, हे सगळं झाल्यानंतर सांगते शेवटी, कारण की आपलं याच्यामध्ये बोलण्यासारखं खूप काही होतं. पण ज्या ज्या लोकांनी मला माझ्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत कळत न कळत काही जणांशी माझं बोलणं खूप कमी असतं, त्याही लोकांना मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो की रमण गिल्डा असतील, राजेश मुंदडा असतील, अमित बाहेती असतील ॲडव्होकेट, ललित तोष्णीवाल असतील, सत्यनारायण लोया, गोपाल खटोड, विशाल भुतडा, दर्शन गटागट, ही माझी जी मूळ मंडळी आहेत, त्यांनी मला खूप सहकार्य केलं, कळत न कळत केलं. आणि हे माध्यम आहे की या माध्यमातून मी त्यांचं आभार मानू इच्छितो. फॅमिली आणि बाकी सगळे लोक तर असतातच, तर त्यांच्यासाठी आय एक्सप्रेस माय डीप ग्रॅटिट्यूड अँड थँक यू व्हेरी मच फॉर ऑलवेज बीन विथ मी. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद, मनापासून आभार, आपण वेळ दिलात. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.